संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. शेवटचा सामना आहे. प्रेक्षक वर्गांना एक विनंती आहे, आपण दोन्ही टीमला भरपूर सहकार्य करायचं आहे. शेवटची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो संघ बक्षीस पात्र म्हणून निवडला जाईल. आजचा दिवस क्रमांक तिसऱ्या दिवसामध्ये मात्र शेवटचा सामना आपल्या भेटीला येतोय. एका साईडला टीम जय हनुमान वैशाखरे विरुद्ध टीम फाईट करताना पाहायला मिळेल. काटेचवाडी ब ज्या संघानं इथे आयोजन नियोजन केलाय तो संघ देखील शेवटचा सामना खेळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे. काटेचवाडी ब रवाना होताना पाहायला मिळतील. आयोजक टीम तिथे बॅटिंग करताना पाहायला मिळेल. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला आपण पाहू शकाल टीम जय हनुमान वैशाखरे संघ आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतो. एका साईडला टीम जय हनुमान वैशाखरे तर त्याच्या विरुद्ध टीम फाईट करताना पाहायला मिळेल. काटेचवाडी ब शेवटची मॅच. सर्व प्रेक्षक वर्गांना एक माझी विनंती आहे, आपण भरपूर दोन्ही टीमला प्रतिसाद द्यायचा आहे. टाळ्याच्या गजरात त्यांचं देखील स्वागत करायचं आहे. 4 ओव्हरची मॅच खेळवली जाईल. दोन बॅटर मैदानामध्ये देखील दाखल होताना पाहायला मिळतात. साहेबांना दोनही टीमचा परिचय घेतलेला आहे. एका साईडनं जय हनुमान वैशाखरे संघानं 40च्या आतमध्ये रोखण्याचं सांगितलं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला काट्याचीवाडी बस संघ 50+ करण्याचा प्रयत्न करतील. पाहू शकाल शेवटचे पहिले 24 बॉल आणि शेवटचे 24 बॉल हे देखील आपल्याला सांगून देतील कोणता संघ देखील आजच्या दिवसामध्ये संपूर्ण दिवस वर्चस्व गाजवेल. दोन आमचे ऑफिशियल पंच सन्मान्य सोनू बाला सर आणि एक महेश वाघ सर हे देखील संपूर्ण दिवसासाठी ऑफिशियल पंच म्हणून निवडलात. त्यांचे भरपूर कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. जाबिया मैदानाच्या आतमध्ये पंचाने देखील ग्रीन सिग्नल दिलाय सामन्यासाठी. पहिला बॉल घेऊन जातोय प्रकाश. स्ट्रायकिंग इन वरती देखील प्रकाश नॉन स्ट्रायकिंग इन वरती पाहायला मिळतो, तर स्ट्रायकिंग इन वरती इथे तानाजी पारधी पाहायला मिळतो. पहिला बॉल कमालीचा देखील पहिला बॉल फेकलाय गोलंदाज इथे प्रकाशनं. पहिलाच बॉल डॉट. सुरुवात तर प्रकाशनं डॉट केली आहे. शेवटी कशा रीतीने बॉल फेकेल येणारा पहिल्या षटकाचा दुसरा बॉल सांगून देईल. नॉन स्ट्राइक इन वरती प्रकाश ठोंबरे पाहायला मिळतो, तर गोलंदाज मार्कवरती प्रकाश. तर स्ट्राइक इनचा विचार केला तर तानाजी पारधी पाहायला मिळतो. पंचांकडे फेल प्लाउड फेल इज डॉट बॉल. गोलंदाजी मध्ये देखील अतिशय गोडवा पाहायला मिळतो. प्रकाशच्या माध्यमातून देखील सातत्याने दुसरा बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट हाताळला जातो. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा सामना क्वालिफायरचा सामना. जो संघ जिंकेल तो संघ बक्षीस पात्र म्हणून निवडला जाईल. दुसरा देखील बॉल इथे डॉट. तिसरा बॉल घेऊन जाताना पाहायला मिळतो. कमलीचा देखील फटका. सेन्सिटेबल क्रिकेट. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल 2 टप्पे खात बाउंड्री लाईन पार होताना पाहायला मिळतोय चौकार. 2 बॉल डॉट खेळला, परंतु 2 बॉलचा उस्पा. इथे तिसऱ्या बॉलवरती चौकार. 4 धाब्याने संघाचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल. 4 धाबा फलकावरती जोडल्या जात आहे. कमालीचा फटका. सेन्सिटेबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल देखील 2 टप्पा खात 4 धाब्यांसाठी निघून गेले. चौकाराला चौकाराच्या मदतीने दाफलकाचा विचार केला तर 4 धाबा दाफलकावरती जोडल्या जात आहे. शॅकिन इनवरती पुन्हा एकदा तानाजी येताना पाहायला मिळतो, तर गोलंदाजी ते प्रकाश. सातत्याने 3 बॉल हाताळले. 3 बॉल मध्ये 4 धाबा खर्च करताना पाहायला मिळतो. शेवटचे 3 बॉल या षटकामध्ये शिल्लक. लोवर फुलटॉस होता. बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फेकी थोडीशी लेट झाली आणि एक धाव केली ते कंप्लीट.
एका धावेच्या मदतीने आपल्याला विचार केला तर 5 धावा. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये शंकरबागच्या माध्यमातून पाहायला मिळालं, परंतु फेकी थोडीशी लेट झाली आणि एक धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. स्ट्राईक इनचा विचार केला तर प्रकाश ठोंबरे स्ट्राईक इनवरती पाहायला मिळतात. सातत्याने चांगली देखील बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण दिवस राहिले. शेवटचा सामना कशा रीतीने फलंदाजी केली जाईल येणारे देखील प्रकाश या षटकामधला 5वा बॉल सांगून देईल. आतापर्यंत 4 बॉल फेकले, 4 बॉल मध्ये तब्बल 5 धावा खर्च करताना पाहायला मिळतो गोलंदाज प्रकाश. तर स्ट्राईक इनवरती पुन्हा एकदा प्रकाश ठोंबरे येताना पाहायला मिळतो. कमालीचा बॉल, क्रिकेट ब्रह्मास्त्र बॉलचा वापर, समोर खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज प्रकाश बॉल पर्यंत पोहोचला. 5वा बॉल देखील इथे डॉट. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 5 बॉल फेकले, 5 बॉल मध्ये 5 धावा खर्च करताना पाहायला मिळतो. 3 डॉट, 1 चौकार, 1 सिंगल असं देखील षटक आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा बॉल षटकामधला शिल्लक. आडवा बॅट आणि आडवा बॅट ने देखील इथे बॉल पाठवून दिलाय. स्कोर लेगच्या डोक्यावरनं 6 धावा प्रकाशच्या बॅट मधून येतोय. क्वालिफाय सामन्यामधला पहिला षटकार, 6 धावा. षटक समाप्तीचा सिग्नल. या 6 धावेच्या मदतीने आपल्याला विचार केला तर 11 धावा धापलकावरती जोडल्या जात आहे. कमालीचा फटका प्रकाशच्या बॅट मधून येतोय. A1 क्वालिटीचा स्कोर लेगच्या डोक्यावरनं षटकार, 6 धावा आणि 6 धावेच्या मदतीने आपल्याला विचार केला तर 11 धावा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल डॉट फेकला होता, परंतु शेवटचा बॉल इथे प्रकाश राहिलाय. 6 धाव्यांसाठी देखील प्रकाशने खर्च करताना पाहायला मिळाला. षटकाराला षटकाराच्या मदतीने 11 धावा. दुसरा गोलंदाज इथे शंकर वाघ येताना पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग इन वरती पुन्हा एकदा तानाजी पारदे येताना पाहायला मिळेल, तर गोलंदाज मार्कवरती गोलंदाज शंकर वाघ येताना पाहायला मिळतो. सातत्याने देखील तानाजीनं 2 बॉल पहिल्या षटकामध्ये डॉट खेळला होता. तिसऱ्या बॉलवरती चौकार मिळवला. चौथ्या बॉलवरती देखील एक सिंगल स्ट्राईक रोटेट झाली आणि प्रकाशकडे स्ट्राईक दिली. पहिला बॉल प्रकाश डॉट खेळला आणि दुसऱ्या बॉलवरती षटकार. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. स्ट्रायकिंग इनचा विचार केला तर पुन्हा एकदा तानाजी पारदे येताना पाहायला मिळतो, तर गोलंदाज मार्कवरती गोलंदाज उघडा तानाजी उघडा स्ट्राईक इनवरती येताना पाहायला मिळतो. तर गोलंदाज मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा शंकर वाघ येताना पाहायला मिळतो. दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल तानाजी उघडासाठी फेकला जातो. रिव्हरचा पटका खेळण्याचा प्रयत्न, गल्ली पॉइंटमध्ये ढकलला, तिथे बॉल होता, थोडीशी चूक आपल्याला पाहायला मिळते. तत्पर्यंत एक सिंगल दुसऱ्या धावेचा कॉल, परंतु प्रकाशने थांबवला. आणि एक सिंगलच्या मदतीने आपल्याला विचार केला तर 12 धावा आपल्यावरती जोडल्या जात आहेत. कमालीचा देखील बॉल फेकला होता. पटका तितकाच दमदार रिव्हरचा प्रयत्न होता. चांगला पटका सजवला, तिथे बॉल होता, थोडासा चुका होताना पाहायला मिळतील, परंतु सेकंड स्लिप बॉलच्या मागे पळताना पाहायला मिळेल. तत्पर्यंत एक धाव आणि आपल्याला विचार केला तर 12. पुन्हा एकदा स्ट्राईक इनवरती प्रकाश ठोंबरे येताना पाहायला मिळतात. गोलंदाज इथे शंकर. टप्प्याचा बॉल आणि पुन्हा एकदा देखील मोठा फटका येते. बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं येतोय. क्वालिफाय सामन्यामधला प्रकाशच्या बॅट मधून दुसरा षटकार, 6 धावा. 6 धावेच्या मदतीने आपल्याला विचार केला तर 18 धावा आपल्याला जोडल्या जात आहेत. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रकाशच्या बॅट मधून येथे 2 षटकार शेवटच्या मॅच मध्ये देखील पाहायला मिळतात. धावांचा डोंगर असण्याचं काम नक्कीच प्रकाश करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा देखील प्लाउड फील्ड बॅटचा बाहेरील कडा, येथे कमालीचा विकेट मैदानाच्या आतमध्ये प्रकाश ठोंबरे होतोय बाद. पहिला विकेट टीम काटेचवाडी बस संघाला प्रकाशच्या माध्यमातून पाहायला मिळतात. तर चिंतामण मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता प्रकाशचा, परंतु कुठेतरी देखील बॅटनं संपर्क चांगला दिला नाहीये. बॅटचा बाहेरील कडे घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसवला. प्लाउडा फील केली, पंचाने देखील आकाशाकडे बोट वळवलं आणि विकेट घोषित केला. पहिला विकेट टीम काटेचवाडी बस संघाला प्रकाशच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आता विचार केला तर 18 धावांवरती आतापर्यंत खेळताना पाहायला मिळतं. टीम काटेचवाडी चिंतामण मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. मगच्या सामन्यामध्ये नक्कीच शंकरची चांगली गोलंदाजी राहिली होती. या षटकामध्ये देखील आतापर्यंत 3 बॉल फेकले, 3 बॉल मध्ये 7 धावा खर्च करताना पाहायला मिळतो. प्लस एक विकेट संघाला मिळवून देण्याचं काम केलं या गोलंदाजानं. अजून या षटकामध्ये 3 बॉल फेकायचे, 3 बॉल कशा रीतीने फेकले जातील येणारे देखील 4था बॉल आपल्याला सांगून देईल. स्ट्रायकिंग इनचा विचार केला तर चिंतामण पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव करताना पाहायला मिळेल टीम जे हनुमान वैशाखरे संघ. सातत्याने देखील
शेवटच्या मॅच पर्यंत दोन्ही टीम पोहोचल्यात. कोणता संघ संपूर्ण दिवस गाजवेल येणारे देखील पुढील इनिंग आपल्याला सांगून देईल. पुन्हा एकदा चांगला पटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये गुरु बॉलचा पाठलाग करेल. चांगलं क्षेत्ररक्षण गुरुच्या माध्यमातून पाहायला मिळेल. दुसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय. फेकी थोडीशी लेट झाली आणि 2 धाबा देखील कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धाब्याच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धाबा दाबलकावरती जोडल्या जात आहेत. अतिशय सुंदर देखील गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण गुरुच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तत्पर्यंत पुन्हा एकदा सभा मैदानाच्या आतमध्ये एक गोलंदाज शंकर पाहायला मिळतोय. कुटप्याचा बॉल होता. मागची दिशा निवडण्याचा प्रयत्न पंचाने देखील दोन्ही समांतर केला. आता वंतर धाव वाढ बॉल घोषित करतील. डावी इष्टी सोडून उजवी इष्टी सोडून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. वाईड आणि वाईडच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 21 धावा. समोर चिंतामण उभा झालाय. अतिशय सुंदर देखील बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. कमलीचा बॉल इथे हा बॉल डॉट. चांगली देखील गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये शंकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. 5व्या बॉलवरती देखील इथे डॉट. शेवटचा बॉल या षटकामध्ये शिल्लक असताना पाहायला मिळेल. स्ट्राइकिंग इन वरती पुन्हा एकदा चिंतामण 5वा बॉल डॉट खेळलाय. मैदानाच्या आतमध्ये जाताच देखील 2 धावा संघाला मिळवून देण्याचं काम केलं. परंतु हा बॉल डॉट. इथे कुटप्याचा बॉल होता. आडवी बॅट दाखवली. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण तिथे महेश उगले पाहायला मिळेल. पर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय आणि एक सिंगलच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 22 धावा. आपण सिग्नल षटक समाप्तीचा दुसरा षटक समाप्तीनंतर दाबलकाचा विचार केला तर 22 धावा प्रति ओव्हर 11 देखील बनवण्याचं काम केलं. 50 धावा प्लस सांगितलं होतं तानाजी उघड्यानं. आतापर्यंत तर 22 वरती खेळते. 12 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजून 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. इथून पुढे मोठ्या पटक्यांची गरज राहील कारण 50 प्लस सांगितलं होतं आणि तिथे शंकरचं देखील कौतुक करावं लागेल. आतापर्यंत देखील चांगली गोलंदाजी राहिली आहे. 40 धावांच्या आतमध्ये रोखण्याचं काम सांगितलं होतं. आतापर्यंत 12 बॉलचा खेळ झालाय. 12 बॉल मध्ये 22 धावा खर्च करताना पाहायला मिळते टीम जय हनुमान वैशाखरे संघ. पण एकदा गोलंदाज मारकुर्ती गोलंदाज महेश उगले त्यांना पाहायला मिळतो. तर स्ट्राइकिंग इनवरती चिंतामण पाहायला मिळतो. चांगली बॅटिंग आतापर्यंत चिंतामणची राहिली आहे. संघाला देखील आतापर्यंत 3 धावा मिळवून देण्याचं काम केलं या फलंदाजानं. पण एकदा दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल इथे महेश उगलेचा फेकला जातोय. पंचांकडे फील्ड केली आहे. नक्कीच पंचांचं बोट आकाशाकडे वळताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक इथे दुसरा चिंतामणच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. टीम काट्याची वाडी इथे 22 वरती थांबवले. उल्हास देखील उघडा मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. स्लोवर गतीने खेळण्याचा प्रयत्न होता चिंतामणचा परंतु कुठेतरी देखील गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळतोय. महेश उगले नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. उल्हास उघडा डावखुऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये रवाना होताना पाहायला मिळतोय. घरचं मैदान ज्याला म्हटलं जात आहे त्या मैदानामध्ये देखील 4थ्या क्रमांकावरती उल्हास उघडा मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला दाबलकाचा विचार केला तर 22 धावा आपल्या कप्तानने सांगितलं होतं. मी 50 प्लस देखील धावा मिळवण्याचं काम करीन. तो देखील कप्तान येथे नॉन स्ट्राइक इन वरती थांबताना पाहायला मिळतोय. संघाचा कॅप्टन ज्याला ओळखलं जातं तो कॅप्टन इथे नॉन स्ट्राइक इन वरती दोघे सख्खे भाऊ देखील आज शेवटची मॅच खेळण्यासाठी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. तर महेश उगले गोलंदाज मार्कवरती पहिला बॉल फेकला. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवण्याचं काम केलं. 22 वरती धावफलक रोखण्याचं देखील काम केलंय या गोलंदाजानं म्हणजेच महेश उगलेनं. पण एकदा गोलंदाज मार्कवरती महेश उगले तर स्ट्राइक इन वरती उल्हास उघडा पाहायला मिळतोय. मैदान घरचं आहे. आपल्या मैदानामध्ये आतापर्यंत 22 धावा बनवण्याचं काम केलंय आणि एक पाहुणी टीम म्हणजेच जय हनुमान वैशाखरे संघ देखील लढत देताना पाहायला मिळते. समोरची दिशा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता. आवड फील होती परंतु चांगलं देखील तिथे डिसिजन पाहायला मिळतो. नॉट आउट. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आता त्यांना पाहायला मिळतोय. महेश उगले 22 वरती सध्याच्या घडीला धावफलक थांबलाय. काट्याची वाडी बस संघ. पण एकदा स्ट्राइकिंग इन वरती उल्हास उघडा पाहायला मिळतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक दूर वरती पाहायला मिळतोय. प्रकाश शंकर होता. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा कॉल दुसरी सुद्धा धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. तिसऱ्या धावेचा कॉल दिला. धावाची संधी निर्माण झाली आणि इथे काय घडलं नक्कीच उल्हास इथे मैदान सोडताना पाहायला मिळेल.
2+ विकेट. इथे दुसऱ्या धावेला बाद होताना पाहायला मिळतोय उल्हास. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय सचिन वाघ. सचिन वाघचं देखील कॅप्टन नाव घेतलं होतं एक बिग हिटर म्हणून. तो देखील मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. सचिनकडे क्षमता असेल. पहिल्या मॅच मध्ये देखील 2 बॉल खेळण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाला होता. पहिला बॉल केला, पहिला बॉल षटकार ठोकला. दुसऱ्या बॉलवरती चौकार देखील 2 बॉलवरती 10 धावा बनवला होता. तोपर्यंत सचिन वाघ इथे मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. तर सेकंड इन वरती पुन्हा एकदा संघाचा कप्तान कॅप्टन तो म्हणजे तानाजी उघडा स्ट्रायकिंग इन वरती पाहायला मिळतोय. 24 धावा दापलकावरती जोडल्या जात आहेत. महेश उगले गोलंदाज मार्कमध्ये सज्ज होताना पाहायला मिळतो. चांगले गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. येणारा बॉल कशा रीतीने फेकला जाईल, येणारा काळ आणि वेळ सांगून देईल. इथे पण एकदा चांगला पटका गल्लीमध्ये सजवला क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतोय. हा बॉल इथे डॉट. शेवटची मॅच आहे. जो संघ विजय होईल तो संघ बक्षीस पात्र म्हणून निवडला जाईल. एका साईडला टीम जय हनुमान वैशाखी फाईट करताना टीम पाहायला मिळते. काट्याची वाडी ब स्ट्रायकिंग इन वरती पण एकदा तानाजी उघडा पाहायला मिळतोय. तर न स्ट्रायकिंग इन वरती सचिन वाघ कमालीचा पटका आडवं बॅट देखील पटका सजवला डीप मिड विकेट मध्ये. तानाजी उघडा याच्या बॅट मधून येतोय हा षटकार. 6 धावा. 6 धावेच्या मदतीने आपण विचार केला तर 30 धावा आपल्यावरती जमा होताना पाहायला मिळतील. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. तानाजी उघड्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असताना गोलंदाज मारुती गोलंदाज पण एकदा महेश उगले येताना पाहायला मिळतोय. 5वा बॉल थोडासा महागडा ठरलाय. 6 धाव्यासाठी खर्च करताना पाहायला मिळाला. षटकातील शेवटचा बॉल स्ट्रायकिंग इन वरती तानाजी उघडा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पंचांकडे फील केली होती. डॉट बॉल. रिव्हरचा प्रयत्न होता. पंच सिग्नल षटक समाप्तीचा समोर खेळला असतं तर नक्कीच बॉल धावा मिळाला असता, परंतु रिव्हरचा प्रयत्न होता. शेवटचा बॉल इथे डॉट. 18 बॉलचा खेळ झालाय समाप्त. 18 बॉल मध्ये बनवल्या जात आहेत 30 धावा. शेवटचा षटक करण्यासाठी गोलंदाज मार्कवरती गोलंदाज साईल येताना पाहायला मिळतो. गोलंदाजानं जयगाव देवी मोवाडी संघासमोर 2 बॉल मध्ये 19 धावा दिल्या होत्या. 4 बॉल मध्ये 16 धावा पाहिजेत होत्या. त्या देखील 16 धावा डिफेन्स केल्या आणि आपला संघ देखील विजय मिळवला. तो साईल पुन्हा एकदा शेवटच्या मॅच साठी 4था षटक करण्यासाठी गोलंदाज मार्कवरती येताना पाहायला मिळतो. समोर पाहायला गेलं तर सचिन वाघ आपल्या समोर उभा झालाय. एक विस्फोट फलंदाज. कमालीचा बॉल फेकला होता. पटका देखील तितकाच दमदार पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तिथे फंबल होताना पाहायला मिळेल, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळेल. तिथपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 31 धावा. 31 धावा दाबलकावरती जोडल्या जात आहेत. पण एकदा स्ट्रायकिंग इनचा विचार केला तर तानाजी आपल्याला पाहायला मिळतो. शंकरनं सांगितलं होतं 40 धावाच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. सध्याच्या घडीला तर 4था षटक प्रगतीपथावर असताना 31 धावांवरती संघ खेळतोय. जिथे तानाजी होता. तानाजीने 50 बॅटचा आकडा दिला होता. इथे थोडस मिसफिल्ड शंकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा बॉल देखील इथे स्कोर लेग मध्ये चौकारासाठी निघून जाताना पाहायला मिळतोय. चौकाराला आणि चौकाराच्या मदतीने आपल्याचा विचार केला तर 35 धाब्यांवरती संघ खेळताना पाहायला मिळतोय. शेवटच्या या षटकामध्ये बॉल शिल्लक असतील 4 आणि स्ट्रायकिंग इनचा विचार केला तर तानाजी पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग आतापर्यंत तानाजीची राहिली आहे. सलामीसाठी मैदानामध्ये दाखल झाला होता. अजून देखील शेवटच्या षटकापर्यंत खेळताना पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. साईलच्या माध्यमातून 3रा बॉल येतोय डॉट. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे पहिले डावामध्ये 3 बॉल शिल्लक असताना पाहायला मिळतील. चौथा बॉल कुटप्याचा होता. बॉल देखील चांगला समाचार दिलाय तिथे शंकर. चुका होणार नाहीये. तानाजी उघडा होतोय मॅच मधून बाद. आणि उत्तम देखील मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो.
सध्याच्या घडीला दापलकाचा विचार केला तर 35 वरती खेळताना पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. पहिल्या डावामधले गोलंदाज शाईल अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती सिंगल धाव खर्च करताना पाहायला मिळाला. दुसऱ्या बॉलवरती चौकार आला. तिसरा बॉल डॉट आणि चौथ्या बॉलवरती विकेट. तानाजी देखील मैदान सोडताना पाहायला मिळेल. तर उत्तम मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. पण एकदा साईल स्ट्राईक इंड वरती उत्तम येताना पाहायला मिळतोय. इथे लाईन चेक केली जाते. वाईड बॉल इज वाईड बॉल. वाईडने दापलकाचा विचार केला तर 36 धाबा दापलकावरती जोडल्या जात आहे. गोलंदाज थोडासा देखील इथे बॉल बाहेर फेकला. पंचानं वाईड घोषित केला आणि वाईडच्या मदतीने दापलक 36 वरती जाताना पाहायला मिळाला. अकुटप्याचा होता. स्लोवर गतीने खेळला. इथे धावाची संधी निर्माण झाली आहे. नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत पंच रिव्ह्यू इथे आपल्याला पाहायला मिळेल. कशा रीतीने देखील धाव कंप्लीट झाले. उत्तम इथे बाद होतोय. आपण रिव्ह्यू ऍक्शन मध्ये पाहू शकाल. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. वन मोर विकेट डाऊन. उत्तम होता इथे बाद. थोडासा रनिंग मध्ये कमी पडला आणि इथे मैदान सोडताना पाहायला मिळतोय. दापलकाचा विचार केला तर 36 वरती थांबवला. स्ट्रायकिंग एंडचा विचार केला तर सचिन पाहायला मिळतोय. बाळकृष्ण मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, परंतु बाईच्या रूपानं एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळते. षटक समाप्तीचा सिग्नल. 37 धाबा दापलकावरती जमा होताना पाहायला मिळतात. 24 बॉलचा खेळ झालाय. 24 बॉल मध्ये तब्बल 37 धाबा बनवल्या टीम काटेचवाडी बस संघानं. विजयासाठी 24 बॉल 38 धाब्यांची गरज टीम जय हनुमान वैशाखरे संघाला. जाव्या मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये बनवायचे 38 धावा. महेश उगले आणि नितीन देखील मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. तर उत्तम गोलंदाज मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. एक उत्तम प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होईल का, नाबाद तर चर्चा राहील. उत्तम गोलंदाज मार्कवरती देखील पहिल्या षटकासाठी येताना पाहायला मिळतोय. पहिले 6 बॉल उत्तमच्या हातामध्ये दिलाय आणि स्ट्रायकिंग एंडचा विचार केला तर महेश उगले जाताना पाहायला मिळतोय. स्ट्राइक एंड वरती नितीन आपल्याला पाहायला मिळतोय. 24 बॉल 38 धावा. स्ट्राइकिंग एंड वरती महेश उगले तर न स्ट्राइक एंड वरती नितीन. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज इथे उत्तम पाहायला मिळतोय.
उत्तमला पहिले 6 बॉल हाताळण्यासाठी परवानगी दिली आहे टीम काट्याची वाडी बस संघानं 6 बॉल मध्ये किती धावा रोखण्याचं काम करेल गोलंदाज उत्तम तर दुसऱ्या साईडला महेश उगले पॉवर प्लेचा षटक ज्या षटकामध्ये धावा जितक्या येतील तितक्या कमी असणारा षटक देखील पॉवर प्लेचा आपल्याला पाहायला मिळतो सामन्याला ग्रीन सिग्नल पंचांच्या माध्यमातून दिलाय पहिला बॉल उत्तमचा महेश उगलेसाठी फेकला जातोय पहिलाच बॉल लाहीन इथे नो बॉल लाहीन चुकीची हाताळली गोलंदाज उत्तम खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नाव तर उत्तम परंतु गोलंदाजी फार खराब येणारा बॉल फ्रीट सुवर्ण संधी आहे गोलंदाज महेश उगलेला येणारा बॉल फ्रीट पहिला बॉल इथे 9 देखील संघाचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल समोरची दिशा खेळण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती बॉल देखील सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑन साइड सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि 4 धावेनं टीमचा धावफलक इथे 5 वरती पण एकदा उत्तम दुसरा बॉल घेऊन जाताना पाहायला मिळतोय स्ट्राइकिंग इन वरती महेश उगले पाहायला मिळेल मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता समोर खेळलाय तिथे प्रकाश होता चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय तिथपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आपल्याला कसं विचार केला तर 6 धावा प्रकाश नाहीये प्रकाश देखील लॉंग ऑन साइडला ठेवला लॉंग ऑफ साइडला एक सचिन वाघ आपल्याला पाहायला मिळतो आणि सर्व देखील क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये पाहायला मिळतील कमालीची गोलंदाजी इथे पुन्हा एकदा पंचन करतात वाईड बॉल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये थोडीशी खराब चालू असताना पाहायला मिळते उत्तमच्या माध्यमातून वाईड आणि वाईडच्या मदतीने आपण कसं विचार केला तर 7 धावा 38 धाब्यांचा पाठलाग करताना टीम जे हनुमान वैशाखरे संघ खेळपट्टीवरती खेळताना पाहायला मिळते साई नितीन देखील समोर एक चांगला फटका पाहायला मिळतो सचिन बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आपण कसं विचार केला तर 8 धावा पुन्हा एकदा उत्तम स्ट्राइकिंग इनचा विचार केला तर महेश उगले पाहायला मिळतो इथे समोरची दिशा खेळण्याचा प्रयत्न होता स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचतो तोपर्यंत इथे एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आपण कसा विचार केला तर 9 धावा डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न होता मोहन देखील बोलत होता तू डायरेक्ट हिट कर परंतु उत्तमने देखील डायरेक्ट हिट केलं नाहीये म्हणून इथे महेश उगले मैदानाच्या आतमध्ये थांबतोय आणि 9 धावा धापलकावरती जोडल्या जात आहेत पण एकदा स्ट्राइकिंग इन वरती नितीन येताना पाहायला मिळतोय उत्तम गोलंदाज मार्क वरती सज्ज झालाय शेवटची 2 बॉल शिल्लक असताना पाहायला मिळतील जावे पण एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मार्गवरती गोलंदाज उत्तम स्ट्राइकिंग इन वरती नितीन पाहायला मिळतोय समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न जमीन लगतचा फटका पाहायला मिळतोय सचिन तिथे बॉल पर्यंत पोहोचतोय थोडासा पंबल झाला एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळते सिंगल धाब्यावरती समाधान बॅकअप चांगला मिळाला तिथपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आपण कसं विचार केला तर 10 धावा सध्याच्या घडीला धापलकावरती पाहायला मिळतात षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असताना स्ट्राइकिंग इन वरती पुन्हा एकदा महेश उगले येताना पाहायला मिळतोय गोलंदाज मार्गवरती गोलंदाज उत्तम येताना पाहायला मिळेल शेवटचा बॉल या षटकामध्ये शिल्लक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे प्रकाश होता परंतु प्रकाशच्या आवाक्याच्या बाहेर बॉल देखील लॉंग ऑफ साइड लॉंग ऑन साइड सीमारेषेच्या बाहेर षटकार 95 षटक समाप्तीचा सिग्नल 6 धावाच्या मदतीने आपल्याला कसं विचार केला तर 16 धावा धापलकावरती जोडल्या जात आहेत
पहिला षटक समाप्तीनंतर दापलकाचा विचार केला तर 16 धाबा दापलकापती जमा होताना पाहायला मिळतात. एका साईडला टीम काट्याची वाडी ब त्याच्या विरुद्ध टीम फाईट करताना पाहायला मिळते. जय हनुमान वैशाखरी संघ आतापर्यंत 6 बॉल मध्ये देखील 16 धाबा बनवण्यात यश येतोय. शेवटचे 18 बॉल शिल्लक असताना दापलकाचा विचार केला तर 16 धाबा दापलकावरती जोडल्या जात आहे. विजयासाठी अजून 18 बॉल 22 धाब्यांची गरज. गोलंदाज मारकृती गोलंदाज उल्हास उघडा येताना पाहायला मिळतो. तर स्ट्रायकिंग इनवरती पण एकदा नितीन सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल डॉट. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये देखील हाताळताना पाहायला मिळतो. गोलंदाज उल्हास उघडा देखील चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल डॉट हाताळला. स्ट्रायकिंग इनवरती नितीनला बांधून ठेवण्याचं काम केलं. शेवटची बॉल या षटकामध्ये 5 शिल्लक असताना पाहायला मिळतील. समोर करण्याचा प्रयत्न पायामध्ये टाकला होता क्षेत्ररक्षक तिथे सचिन चुका करणार नाहीये. धक्का क्रमांक पहिल्या टीम जय हनुमान वैशाखरे संघाला नितीनच्या माध्यमातून बसताना पाहायला मिळतो. कमालीचा विकेट पायामध्ये देखील बॉल ठेवला होता उल्हास उघडानं आणि तो पायामधला बॉल इथे खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता नितीननं, परंतु सापळा चांगला सजवला. तिथे सचिन वाघ बॉलच्या खाली आला आणि सुरेख प्रकारचा देखील झेल इथे मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. पहिला विकेट टीम जय हनुमान वैशाखरे संघाला. बाळू मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. बाळू देखील मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी ते उल्हास सुगडा अतिशय सुंदर गोलंदाज हाताळताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट दुसऱ्या बॉलवरती विकेट. शेवटचे बॉल असतील या षटकामध्ये शिल्लक 4. कशा रीतीने देखील 4 बॉल फेकले जातील. अजून विजयासाठी 22 धाब्यांची गरज. टीम जय हनुमान वैशाखरे संघाला इथून पुढे 22 धाबा बनवायचे आहेत. स्ट्रायकिंग इन वरती इथे बाळू पाहायला मिळतोय. डेट बॉल रनिंग मध्ये थोडासा बदलाव. तिसरा बॉल षटकामधला गोलंदाज उल्हास आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीचा फटका होता. जर बॉल अडला असता तर नक्कीच विकेट मिळाला असता, परंतु जमिनी लगतचा फटका पाहायला मिळतोय. दुसऱ्या धाब्याचा कॉल दिला. धाबाची संधी पण एकदा निर्माण झाली आहे, परंतु कमालीचा देखील इथे गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षण थोडंसं पंबल झाला आणि 2 धाबा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 2 धाब्याच्या मदतीने आपण विचार केला तर 18 धाबा दापलकावरती जमवताना पाहायला मिळतात. गोलंदाज पण एकदा उल्हास उघडा. शकीन इन वरती बाळू पण एकदा पायात ठेवण्याचा प्रयत्न होता. थर्ड स्लिप मॅन कडे देखील बॉल वळवला. तिथपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने दापलकाचा विचार केला तर 19 धाबा दापलकावरती जमा होताना पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी आतापर्यंत उल्हासच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 बॉल पिकले. 4 बॉल मध्ये 1 विकेट 1 डॉट 3 धाबा खर्च करताना पाहायला मिळतात. तिथपर्यंत पण एकदा स्ट्रायकिंग इनचा विचार केला तर महेश उगले आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग राहिली होती आणि अजून देखील चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये महेश उगल्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. सातत्याने गोलंदाजी ते उल्हास उघडा अतिशय चांगली गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतात. कुटप्याचा बॉल होता. स्कोर लेगच्या डोक्यावरनं सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी बॉल पाठवून दिला. षटकार आणि षटकाराच्या मदतीने आपल्याकडे विचार केला तर 25 धावा. कमलेची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी देखील तितकीच दमदार पाहायला मिळते. महेश उगलेच्या बॅट मधून येतोय हा षटकार. 6 धावा आणि 6 धाब्याच्या मदतीने आपल्याकडे विचार केला तर 25 धावा आपल्याकडे जमा होताना पाहायला मिळत आहे. चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिली आहे जय हनुमान वैशाखरे संघाकडून. पण एकदा उल्हास पारधी उल्हास उघडा गोलंदाज मार्कवरती सजवताना पाहायला मिळतात. इथे कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विकेट किपर करतोय चुका आणि बॉल इथे पुन्हा एकदा फाईन लेगला भेट देतोय. 4 धाव्यांसाठी सिग्नल येतोय. षटक 5 धावा बाईच्या चौकार आला. बाईच्या स्वरूपानं 4 धावा पंच घोषित करताना पाहायला मिळतील.
4 धाब्याच्या मदतीने धाबेचा विचार केला तर 1 धावा. इस षटक कंप्लीट झालाय. विजयासाठी अजून 9 धाब्यांची गरज. 12 बॉल 9 धाबा. कैलास गोलंदाज मार्कवरती त्यांना पाहायला मिळतोय तर बाळू स्ट्रायकिंग इन वरती 12 बॉल 9 धाबा. इथून पुढे मॅचचं समीकरण राहील 12 बॉल 9 धाबा. तर स्ट्रायकिंग इन वरती बाळू पाहायला मिळतोय. गोलंदाज कैलास अकुटप्याचा बॉल होता पाइन लेग मध्ये पुन्हा एकदा ढकलून दिलाय. उल्हास बॉलचा पाठलाग करेल परंतु पुन्हा एकदा भेट देतोय बॉल 4 धाब्यांसाठी. चौकार आणि चौकाराच्या मदतीने आपला त्याचा विचार केला तर 33 धाबा धापलकावरती जोडल्या जातात. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये टीम जे हनुमान वैशाख संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. एक बाळू तर दुसऱ्या साईडला महेश. गोलंदाज कैलास आपल्याला पाहायला मिळतात. इथे बॅटचा बाहेरील कडा घेऊन बॉल थोडासा मिस फील्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. थांबलाय मैदानाच्या आतमध्ये बॉल. तत्पर्यंत दुसऱ्या धाब्याचा कॉल. दुसरी सुद्धा धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 धाब्याच्या मदतीने आपल्याला विचार केला तर 35 धाबा धापलकावरती जोडला जात आहे. विजयासाठी अजून 3 धाब्याची गरज. कैलास गोलंदाज मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. कमालीचा बॉल तिथे क्षेत्ररक्षक होता परंतु बॉल इथे जातोय विजयासाठी आणि विजय चौकार इथे सुपर 4 मध्ये दाखल प्रवेश करताना टीम पाहायला मिळते. जय हनुमान वैशाखरे संघ. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचं गोड आणि गोडचं कौतुक. धन्यवाद. झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच महेश उगलेकडे जाताना पाहायला मिळेल. झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे महेश उगले होतोय. या किताबचा मानकरी या महेश उगले आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचं आहे. सुपर 4 मध्ये प्रवेश केला टीम जय हनुमान वैशाखरे संघानं. दिवस क्रमांक 3 संपूर्ण दिवस गाजवला या टीमनं. ती म्हणजेच जय हनुमान वैशाखरे संघ. या शेवटच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब महेश उगलेकडे जाताना पाहायला मिळतो. या महेश उगले आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचा आहे आणि आजचा दिवस संपन्न झाला असा जाहीर करतो आणि ते थांबतो. धन्यवाद.